पहाटेच्या 4 वाजल्या होत्या. गाव सारा साखर झोपत होता, पण रक्कू म्हाताऱ्याच्या घरात काहीतरी खुडबुड चालली होती. रक्कू म्हातारीने दरवाजा उघडला. राजनातलं 4 मग पाणी त्या पातेल्यात वतलं. पातेलं चुलीवर ठेवलं. चुलीला जाळ गाठला आणि म्हातारीनं हातात चिमपाट घेऊन म्हातारा हलकं व्हायला गेली. म्हातारी हलकं होऊन माघार आली तर चुलीवरचं पाणी तापलं होतं. म्हातारीनं परत ती पाणी बारडीत वतलं. रानानं 2-4 मग इसानाच टाकलं. आंघोळ केली आणि म्हातारी पुन्हा बाहेर आली. त्या पेटलेल्या चुलीवर पुन्हा तिनं एक पातेलं ठेवलं. त्यात 2 कप पाणी वतलं, साखर पावडर टाकली आणि म्हातारी आत गेली. जुने गाठोडे शोधून काढले. मागच्या वर्षीचं बियाणं बांधल्यानं पुन्हा शोधून काढलं. एका गाठोड्यात घट्ट बांधलं. म्हातारी बाहेर आली तवर चुलीवर चहा तयार झाला होता. म्हातारीनं एका बशीत चहा वतला, घटाघटा पिली, आत गेली. ते गाठोडं डोईवर घेतलं, हातामध्ये काठी घेतली, बाहेर आली. घराला कुलूप गाठलं. सकाळचं उजाडलं होतं. कोंबडं बी आता बऱ्यापैकी बांग देऊन झालं होतं. म्हातारीला चांगलं दिसू लागलं होतं. म्हातारीने ते गाठोडं डोईवर घेतलं, हातामध्ये काठी झपाझपा पावलं टाकत गावातलं सगळा रस्ता तुडवत म्हातारी चालू लागली. गावातला रस्ता संपलं. गावंदरीचा रस्ता बी संपला. गावाच्या बाहेर टेकडी वाचलेलं शिरपाचं घर म्हातारीच्या टप्प्यात आलं. म्हातारी शिरपाच्या घरापाशी गेली. शिरपा दारात कुरीच्या फणाला पाचार लावत बसला होता. म्हातारीला बघून त्याला जरा धक्काच लागला. शिरपा म्हटला, अगं म्हातारी एवढ्या लवकर का? डोसकं बिस्क फिरलं काय? अगं उजड होती तरी जरास. म्हातारी काहीच बोलली नाही. म्हातारी जवळ आली, डोक्यावरचं गाठोडं खाली ठेवलं, श्वास टाकला. एवढ्यात शिरपा म्हणाला, अगं ए ऐकलं का? च्या टाक. रखवाजी आल्या. रखवाजी म्हणली, बघ मी काय साठी आल्या तुला चांगलं ठाऊक आहे.